निसर्गाची शक्ती आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे। जंगलात वणवा लागल्यावर सुद्धा एखादा वृक्ष त्यात तग धरून राहतो। त्याच वृक्षापासून आपल्याला कापूस देखील मिळतो आणि डिंक सुद्धा। तर कोणता आहे हा दैवी वृक्ष? नमस्कार, वृक्षवल्ली या हरित संपदेवर आधारित आपल्या सिरीज मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत गणेरी म्हणजे सोनसावर किंवा येलो सिल्क कॉटन या वृक्षाबद्दल। कॉक्लोस्पर्मेसी कुळातील या झाडाचं शास्त्रीय नाव आहे कॉक्लोस्पर्मम रिलिजिओसम। आकाराने लहान असलेल्या या वृक्षाचं भारत, म्यानमार व थायलंड हे मूळ स्थान आहे। गणेरीचा लहान पानझडी वृक्ष कोरड्या प्रदेशांमध्ये जोमदारपणे वाढतोच, शिवाय जंगलातील वणव्यांमध्ये देखील यशस्वीपणे तग धरतो। हा वृक्ष वनीकरणाकरता उपयुक्त आहे। पंचदली अर्थात हाताच्या पंजाच्या आकाराची जाड व लांब देठ असलेली गणेरीची पानं वरच्या बाजूला हिरवी आणि खाली राखाडी रंगाची असतात। निष्पर्ण गणेरी वृक्षावरील पिवळ्या धमक रंगाच्या व नारंगी रंगाचे पुंकेसर असलेल्या फुलांचे गुच्छ सहज लक्ष वेधून घेतात। या वृक्षाला फेब्रुवारी ते मार्च दरम्यान बहर येते। पृष्ठभागावर उभ्या रेषा असलेल्या गणेरीच्या फळांमध्ये लांब तंतू असलेला कापूस असतो, जो उशांमध्ये भरण्याकरता आणि दिव्यांमधील वाती बनवण्याकरता उपयोगात आणतात। गणेरी पासून मिळणारा कुटीरा या नावाने प्रसिद्ध असलेला डिंक थंडावा देतो। मुंबई वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयाला भेट दिल्यानंतर मुख्य रस्त्याने चालत येत असताना तुमच्या डाव्या हाताला काळा घोड्याचा स्टॅच्यू दिसतो। त्या काळा घोडा स्टॅच्यूच्या अगदी विरुद्ध दिशेला उजव्या हाताला तुम्हाला हे वृक्ष बघता येईल। गणेरी म्हणजेच येलो सिल्क कॉटन या वृक्षाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हरित संपदेविषयी अशीच माहिती जाणून घेण्यासाठी द मुंबई झू पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।